ताब्यात आणि हे घडलं आपल्याकडे. आणि नागपुरात हे ऍडमिट झाल्यावर ठेचून मारला होता आरोपी. मी तेच सांगत होतो. आज सुद्धा मालेगाव कोर्टाच्या बाहेर सामान्य घरातल्या बायका, सामान्य घरातल्या ज्यांनी कधी मुंगी मारली नसेल त्या सुद्धा म्हणत होत्या की आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला बघून घेऊ. हा संताप समजून घेणं गरजेचं आहे का? आणि म्हणूनच मला प्रवीणजी तुम्हाला हे विचारायचंय, दोष कुठे आहे ह्या व्यवस्थेमध्ये? दोष काय? हे जे गुन्हेगार आहेत त्यांच्या मनात भीती का नाहीये? कायदा कडक नाही म्हणून आहे की कायद्याच्या अंमलबजावणीत प्रॉब्लेम आहे म्हणून आहे? तुम्ही या सगळ्याचं काम केलंय, बालकांच्या हक्काच्या साठी या महाराष्ट्रामध्ये तुम्ही चांगलं काम केलं. आज बाल हक्क आयोग नाहीये, पण जेव्हा तुम्ही होता ते काम चांगलं केलं. पण आज या बालकांच्या हक्काचं काय? कारण रोज ते एका अन्यायाला सामोरे जात आहेत. नाही, मुळात जी घटना घडली ही खरं तर खूपच संतापजनक घटना आहे. केवळ त्या ठिकाणचीच नाही तर महाराष्ट्रातल्या सर्व ठिकाणी प्रचंड सर्व स्तरातून संताप व्यक्त होतोय. परंतु एखादी घटना ज्यावेळेस होते आणि त्याच्या ज्या प्रतिक्रिया यायला लागतात, मला असं वाटतं की त्यावेळी आपण त्या प्रवृत्तीच्या विषयामध्ये खरंच संवेदनशीलपणे विचार केला पाहिजे. कुठलीही घटना घडल्यानंतर त्याचं राजकीयकरण करायचं, कोणतीही घटना घडल्यानंतर त्याला जातीय दृष्टिकोनातून पाहायचं, अशा बऱ्याच वेळेच्या ज्या काही घटना या ठिकाणी व्हायला लागतात त्यातून खऱ्या अर्थानं त्यातल्या जे काही पीडित आहेत त्यांना न्याय मिळत नाही. परंतु बालकांच्या विषयातले जे काही प्रश्न आहेत ते अत्यंत संवेदनशीलपणे हाताळणं गरजेचं असतं. आणि मला असं वाटतं की या ठिकाणी जसं आता वर्षाताईंनी सांगितलं की या विषयातले अस्तित्वात आहेत. म्हणजे ज्या दिल्लीची घटना घडल्यानंतर, निर्भया केस झाल्यानंतर त्यामध्ये जर एखादा बालकच म्हणजे 18 वर्षाखालीलच ज्या वेळेस युवक हा त्या ठिकाणी हा इन्व्हॉल्व्ह होता, त्यामध्ये सहभागी होता, तर त्याही पुढे जाऊन अत्यंत कठोरपणे त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आली, त्या कायद्यामध्ये बदल करण्यात आला. आणि हिनियस क्राईम जर एखाद्याने जर अशा प्रकारचा अत्यंत निर्घृण जर कोणाच्या हातून झाला असेल तर त्या बालकाला सुद्धा अडल्ट समजून, त्याला प्रौढ समजून त्याला शिक्षा झाली पाहिजे. इथपर्यंतच्या अनेक गोष्टी त्या कायद्यामध्ये दुरुस्त्या करून झालेल्या आहेत. विषय येतो तो त्या विषयामध्ये आपण किती याची प्रभावी अंमलबजावणी होते. आणि ही प्रभावी अंमलबजावणी होण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आज प्रयत्न होत आहेत, हे मला या ठिकाणी खरं तर आपल्या समोर नम्रपणे नमूद करावं असं वाटतंय. विषय राहतो तो ज्यावेळेस अशा प्रकारच्या घटना घडतात त्यावेळेस विलासजी तुम्ही खूप महत्वाचा विषय चर्चेला घेतलेला आहे की केवळ एखादी घटना होणं किंवा एखाद्या घटनेला त्यावेळेस प्रसिद्धी मिळायला लागते, त्यावेळेस होणार त्या ठिकाणी जे काही जनमानस आहे एवढ्यावरती थांबून चालत नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन लोकांचा सहभाग या विषयातल्या घटना न घडण्यासाठी आणि ह्या कायद्याची कठोर अंमलबजावणीसाठी जनसहभाग ही तेवढाच महत्वाचा आहे. म्हणजे जो कायदा आहे पॉक्सोच्या अंतर्गत आता या विषयातले जे काही कारवाया होतात तर त्यामध्ये ही पण तरतूद आहे की एखाद्या सामान्य व्यक्तीनं एखादी घटना होत असताना पाहिलं आणि त्यांनी जर कानाडोळा केला तर तो सुद्धा त्याच्यामध्ये गुन्हेगार समजला जावा. म्हणजे यापेक्षा तर कठोर तरतूद अन्य काही असू शकत नाही. परंतु तरीही समाज याबद्दल किती जागरूक आहे, तरीही समाज याबद्दल किती संवेदनशील आहे आणि यंत्रणा किती या विषयामध्ये पुढाकार घेऊन काम करतात, हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून मला असं वाटतंय की महाराष्ट्रातल्या काही घटना घडल्यानंतर तात्काळ ज्या काही कारवाया झाल्या ह्या खरंच खूप चांगल्या पद्धतीने झालेल्या आहेत. म्हणजे आता घडलेल्या घटनेच्या विषयात सुद्धा आपण पाहता येईल की खरं तर आपल्याला लढा प्रवृत्तीशी यावा लागेल. या ठिकाणी कायद्यात लगेच आरोपी पकडला जातो, त्याच्यावरती काही ना काही ऍक्शन होते आणि महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांच्या तुलनेमध्ये अशा प्रकारच्या घटनांना पण प्रवीणजी एक मुद्दा आहे, ही जी कारवाई होते ना, ही कारवाई तोपर्यंत असते जोपर्यंत टीव्हीच्या स्क्रीनवरती तो मुद्दा जिवंत आहे, माध्यमात तो जिवंत आहे, वर्तमानपत्राच्या याच्यावर जिवंत आहे. त्यानंतर पुन्हा एरे माझ्या मागल्या. मला सांगा, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जर आज हजारो पेंडिंग केसेस असतील तर काय करायचं? ते कसलं फास्ट ट्रॅक कोर्ट हा सवाल नाही का? नाही, हा नक्की आपल्याला आत्मचिंतन करायला लावणारा आणि सर्वांना विचार करायला लावणारा मुद्दा आहे. परंतु केवळ या विषयामध्ये मी तुम्हाला हेही सांगेन की ज्यावेळेस एनसीआरबीची आपण जर आकडेवारी पाहिली, राष्ट्रीय क्राईम म्हणजे ब्युरोची, तर त्याच्या आकडेवारीमध्ये महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या केसेसचं जे काही रजिस्टर होणं ही आणि त्याच्या बरोबरीने त्याचा जो काही कन्व्हिक्शन रेट आहे खरं तर
एक बऱ्यापैकी आजही महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने या विषयामध्ये आपण पुढे जातोय, हे पण तरी तो पुरेसा नाहीये. आज तो केवळ 35 ते 40% दरम्यान असला तरी आजही आपल्याला उलटाही विचार करावा लागेल की अनेक केसेसमध्ये आपल्याला त्या विषयामध्ये गुन्हेगारांना आपण शासन करू शकत नाही, कारण की त्याचे अनेक कारण आहेत. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये मला हे सर्वांचा मी सहभाग तुमच्या ह्या बोलण्यावर कधी विश्वास ठेवला असता माहितीये, तुमच्या बोलण्यावर कधी विश्वास ठेवला असता. या राज्यामध्ये आता किती दिवस झाले सरकार येऊन सगळ्यांचं सगळं चालू आहे, पण या राज्यातल्या बालकांच्या हक्कासाठीचा आयोग अस्तित्वात यावा याच्यासाठी गांभीर्याने कुणाला विचार करावासा वाटत नाही. मी आज सगळीकडे माहिती घेतली, राज्यात बाल हक्क आयोग अस्तित्वात नाहीये ही बाब सुद्धा कुणाला माहित नाहीये, आणि त्याच्यासाठी करावा असं कुणाला वाटत नसेल तर हा किती गंभीर प्रश्न आहे. तृप्तीताई मला सांगा तुम्ही की आज या राज्यामध्ये महिलांवर अत्याचार झाला, अनेक घटना घडल्या, की मग महिला आयोग स्थापन करा याच्यासाठी संघर्ष करायचा, बालकांवर अत्याचार झाले की म्हणायचं बालकांसाठीचा आयोग जाहीर करावा याच्यासाठी संघर्ष करावा लागतो. सुरक्षा कधी करणार हा सवाल आहे. खरं तर बाल हक्क आयोग जो आहे तो अस्तित्वात नाही. आणि मगाशी तुम्ही जेव्हा विलास सर दाखवलं मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट की ही मानसिकता आता ठेचून काढायची, कशी ठेचून काढणार? मुख्यमंत्री तुम्ही त्या पदावर असून सुद्धा जर बाल हक्क आयोगच अस्तित्वात नाही तर त्या बालकांना न्याय मिळणार कधी आहे? तुम्ही इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना आणली, पण त्या लाडक्या बहीण सुरक्षित राहाव्यात यासाठी काही उपाययोजना केली आहे का? कायदे आहेत, कायद्याची अंमलबजावणी अजिबातच होत नाही. शक्ती कायद्यासाठी विशेष अधिवेशन बोलवलं, अनेक कायद्याच्या तरतुदी, अनेक हरकती मागवल्या, कायदा गेला कुठं? म्हणजे त्या वेळेला तुम्ही जसं म्हणाला तसं टीव्हीला जसं प्रकरण येतं, डॉक्टर महिलेच्या बाबतीत जे काही घडलं आपण बघितलं बीड जिल्ह्यातल्या, जेव्हा टीव्हीला विषय चालू होता तेव्हा सगळे तिथं भेट देत होते. आता त्या प्रकरणामध्ये पुढे झालं काय? मागच्या महिन्यामध्ये सासवड्यामध्ये 12 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि तिचा जो आहे तो तिच्या डोक्यामध्ये जातं घालून तिचा खून केला. तेव्हाही सगळे लोक रस्त्यावर उतरले. पुढे काय झालं? फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी होते, फास्ट ट्रॅक कोर्ट नेमला जातो, फास्ट ट्रॅक कोर्ट नेमल्यानंतर सुद्धा 5-5, 10-10 वर्ष न्याय मिळत नाही. म्हणजे जेव्हा निर्भयाचं प्रकरण झालेलं होतं दिल्लीचं, त्यावेळेला पॉक्सो कायदा अस्तित्वात आला, त्या लढ्यामध्ये आम्ही सुद्धा होतो निषेध नोंदवायला, आणि त्या मुलीला सुद्धा जेव्हा तो कायदा अस्तित्वात आला त्यानंतर त्या मुलीला न्याय मिळायला 8 वर्ष लागली. आज अनेक प्रकरण, बदलापूरचं प्रकरण आलं, बदलापूरच्या प्रकरणात तर एन्काउंटर झालं, लोकांनी स्वागत केलं. जेव्हा तेलंगणामध्ये एका डॉक्टर महिलेवर जे आहे तो जाळून तिला टाकण्यात आला, आम्ही तेलंगणामध्येही आंदोलन केलेलं होतं आणि त्यावेळेला तात्काळ तिथेही एन्काउंटर झालं. याचं सगळ्यांनी का स्वागत केलं? कारण लोकांना तात्काळ न्याय हवाय. आपल्याकडे लोकशाही आहे, कायदे आहेत, पण मग कायद्याची अंमलबजावणी फास्ट ट्रॅक कोर्टाचा अर्थ काय? फास्ट करा. फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे तुम्ही ते जे कायदे आहेत ते फास्ट राबवा. म्हणजे एखादं प्रकरण तुमच्याकडे येतं आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तुम्ही ते प्रकरण जर 5-5, 10-10 वर्ष चालवत असाल तर त्याला काही अर्थच नाहीये. ट्रॅक तोच आहे, फक्त फास्ट शब्द टाकलेला आहे, ट्रॅक तोच आहे. आणि आता मी जी आकडेवारी काढली त्यानुसार 40,000 पेक्षा जास्त केसेस अजून सुद्धा पेंडिंग जर असतील तर ही न्यायाची, मग लोक सडन न्याय हवाय, आम्हाला इन्स्टंट न्याय हवाय, याच्यासाठी रस्त्यावर उतरले तर मग चुकलं काय हा सवाल सुद्धा आहे. आपल्यासोबत काही विद्यार्थिनी आहेत, आज मला त्यांच्या मनातली भावना जाणून घ्यायची आहे. गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. गोविंद, आज या मुलींच्या मनातली काय भावना आहे? समाजात, रस्त्यावर, प्रत्येक ठिकाणी अत्याचाराचं असं एक ठिकाण नाहीये की तिथं अत्याचार नाहीये. घरापासून घराबाहेर पडल्यापासून प्रत्येक ठिकाणी तिला त्या अत्याचाराला सामोरं जावं लागतंय. त्यांना सुरक्षित वाटतंय का? काय भावना आहे त्यांची या सगळ्याबद्दलची? विलास सर, तुम्ही आम्ही जे प्रश्न विचारतोय अगदी तेच प्रश्न घेऊन ह्या तरुणी इथे आलेल्या आहेत. अर्थातच महिला अत्याचाराची जेव्हा घटना समोर येते त्यावेळेस स्कॅन्डल मार्क निघतात, आंदोलन होतात, चर्चा होते आणि सगळं प्रकरण नंतर थांबतं. मात्र आता जाब विचारण्यासाठी या सगळ्या तरुणी इथे आलेल्या आहेत आपल्या न्यूज 18 लोकमतच्या व्यासपीठावर. त्यांच्या भावना आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. काय संताप आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया. घटनेबद्दल तुला माहिती असणार आहे, काय या संदर्भात पहिली प्रतिक्रिया? नमस्कार, मी अवंतिका बोर, दुर्गा ब्रिगेड संघटना युवती अध्यक्ष. आज आपण केंद्र सरकार आपल्याला म्हणतं बेटी बचाओ बेटी पढाओ, परंतु ह्याचा काय उपयोग आहे? आज शक्ती कायदा 2021 पासून लागू केला गेला आहे, परंतु आज 5 वर्ष झाले तो कायदा अजून अंमलात आलेला नाहीये. आणि असंच चालू राहिलं तर गुन्हे घडतच राहतील आणि मुलींवर अत्याचार होतच राहतील.
परंतु आज अगर हा कायदा अंमलात आला असता तर ती जे 3 वर्षाच्या चिमुकलीवर जो अत्याचार झाला आहे तो कदाचित नसता झाला. त्या आरोपीला वाटलं असतं कुठंतरी शासन आहे, केंद्र आहे जो आपल्याला कठोर शिक्षा करू शकतं, पण तसं ते घडलेलं नाहीये. पॉक्सो संदर्भात आपण बोललोय, मात्र शक्ती कायदा जो मागील 5 वर्षापासून विलास प्रलंबित आहे केंद्र सरकारकडे, जो पारित केला जात नाही, त्याला संमती मिळत नाही, काय वाटतंय? सर, याच्यात मी ॲडव्होकेट श्रद्धा, माझं याच्यात असं म्हणणं आहे की शक्ती कायदा हे हिनियस क्राईमसाठी आहे. महिलांसाठी आपल्याला आतापर्यंत कुठलाही असा ऍक्ट आलेला नाही जो स्पेसिफिक फक्त महिलांसाठी आहे. पॉस्को ऍक्ट आहे आपल्याकडे लहान पोरांसाठी, आपल्याकडे BNS चे सेक्शन्स आहेत ते सर्व लोकांसाठी आहे, पण महिलांसाठी, महिलाला सुरक्षित होण्यासाठी असा कुठलाही कायदा आतापर्यंत पास झालेला नाहीये. 2020 मध्ये पार्लमेंट पास झालं असूनही प्रेसिडेन्शियल ॲसेंट 5 वर्ष का लागले आहेत आतापर्यंत प्रेसिडेन्शियल ॲसेंट मिळण्यासाठी? ह्याचं जर हिस्ट्री जर बघितली तर निर्भया केस जेव्हा झालं होतं 2012 मध्ये, डिसेंबर 2012 मध्ये निर्भया केस झाल्यानंतर मार्च 2013 मध्ये पार्लमेंट एक्सेप्ट होऊन प्रेसिडेन्शियल ॲसेंट त्यांना इमिडिएटली 4 महिन्यात एप्रिलमध्ये पास झालं. तर आपल्या शक्ती ऍक्ट साठी, शक्ती कायद्यासाठी 5 वर्ष विलंब का लागतोय सरकारला? किती बळी जाऊ द्यायचे असा सवाल आहे, काय वाटतं तुला? सर, हा जर ऍक्ट आत्ता असता तर किती आपण जीव वाचवू शकलो असतो किंवा किती गुन्हेगारांना टाळा बसला असता, पण हा ऍक्ट इतका वेळ लागलाच नाही पाहिजे. आणि ह्या ऍक्टमध्ये खूप साऱ्या तरतुदी जे आपण घराच्या बाहेर म्हणा किंवा घराच्या फोन थ्रू जे गुन्हे होत आहेत त्यासाठी सुद्धा हा ऍक्ट आपल्यासाठी स्टँड घेतोय, ह्याची पण खूप गरज आहे. आणि इतका स्ट्रॉंग ऍक्ट आहे जो आपल्याला इतकं अभय देतोय तरी त्याला इतका वेळ लागलाच नाही पाहिजे. कशासाठी तुला काय वाटतं? काय मला असं वाटतंय की जे पण अत्याचार आत्ता होत आहे ते झाले नाही पाहिजे. कॅन्डल मार्च, आंदोलन आणि इन्स्टावरती स्टोरी रिपोस्ट करून फक्त काही होत नाही. आपल्याला त्याच्यासाठी पुढे यावं लागणार आहे, पुढे यावं लागणार आहे. आणि जेवढं गुन्हेगार जबाबदार आहे त्या पटीने जास्त सरकार जबाबदार आहे, कारण की त्यांनी हा लॉ आणण्यासाठी 5 वर्ष लागले. त्यामुळं ही अत्यंत संतप्त प्रतिक्रिया आहे की जेवढा गुन्हेगार या सगळ्यासाठी दोषी आहे तेवढंच हे कायद्याला विलंब लावतायत ते दोषी नाहीत का, असा सवाल विचारला जातो. विशाखा, तुम्हाला काय वाटतं? नक्कीच, म्हणजे जेवढे हे क्रिमिनल क्राईम करणारे प्रत्यक्ष क्रिमिनल हे जबाबदार आहेत तेवढेच हे राज्यकर्ते सुद्धा जबाबदार आहेत. कारण केंद्राने फक्त राजकारणासाठी म्हणजे महाविकास आघाडीला श्रेय मिळू नये म्हणून हा कायदा रिटर्न पाठवला फेब्रुवारी 2025 मध्ये. आणि केंद्रीय विधी विभागाने अतिशय फालतू कारण देऊन, फालतू हा शब्दशः घ्या की अतिशय फालतू कारण सांगून परत पाठवलेला आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतं की शक्ती असं नाव असू शकत नाही कोणत्या कायद्याचं. बरं, ते दुसरं काय म्हणतायत की ना हा IPC वर आधारित होता आणि ना तो आता BNS आलेला आहे, त्याच्यामुळे ना आता त्याची ती आता कम्पॅटिबिलिटी राहिलेली नाहीये. बरं, मला सांगा की IPCचेच सगळी कलम ही रिशफल करून त्यांनी जर BNS मध्ये आणलेली तर ना मग कम्पॅटिबिलिटीचा प्रश्न कुठे येतो की ना हे त्याच्यावरच आधारित आहे, हे त्याला अनुसरून आहे आणि त्या मार्फतच काम करणार आहे. तर मग फक्त राजकारणासाठी जर तुम्ही नाकारत असाल एखादा कायदा आणि जर महिलांचं ना म्हणजे जगणं, ज्या महिलांचा त्यांच्या शरीरावरचा अधिकार सुद्धा आहे ना तुम्ही हिरावून घेता, त्या शरीरावर दुसरे अधिकार सांगतात. जो कायदा आम्हाला फक्त म्हणजे वस्तू न कन्सिडर करता एक आहे ना ह्युमन बिंग म्हणून जर कन्सिडर करत असेल तर तो कायदा राज्यकर्ते नाकारतायत. म्हणजे राज्यकर्ते हे क्राईम करतायत, हे ह्युमॅनिटीच्या विरोधात क्राईम आहे. शक्ती कायदा आम्हाला द्या आणि त्या कायद्याच्या माध्यमातून ज्या पुण्यामध्ये आता उभा आहे, हा सुरक्षा ज्या पुण्यामध्ये आता उभा आहे मी, त्या पुण्यामध्ये 460 बलात्काराचे गुन्हे मागच्या 5 वर्षात नोंदवल्या गेलेले आहेत. आणि त्याही पेक्षा घरगुती हिंसाचार असेल, विनभंग असेल, याची आकडेवारी मला सांगता येणार नाही, इतकी मोठी आहे. त्यामुळे पुण्यात, पिंपरी चिंचवडमध्ये किंवा राज्यामध्ये महिला सुरक्षित नाही आहेत. पॉक्सो बालकांसाठीचा सुरक्षेचा कायदा असेल तर शक्ती कायदा, ज्यावर या सगळ्या तरुणी बोलतायत, संताप व्यक्त करतायत, कायदे येणार कधी आहेत, त्याची अंमलबजावणी कधी होईल. आणि शक्ती कायद्याच्या संदर्भात या सगळ्या मुलींनी भावना व्यक्त केली. पण मला ताई विचारायचं तुम्हाला एक वेगळा प्रश्न असा आहे, जो आज घटनाक्रम घडला, 3 वर्षाची ही मुलगी आहे आणि या 3 वर्षाच्या मुलीवरती पहिल्यांदा लैंगिक अत्याचार झाले आणि त्याच्यानंतर दगड टाकून तिला ठार करण्यात आलं. ताई, मला सांगा ही काय क्रूरता आहे ही अशा प्रकारची? कारण 3 वर्षाच्या बाळामध्ये वासना कशी काय दिसू शकते कुणाला?